नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि तुम्हाला हे सेशन आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आम्ही आजही काहीतरी मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज आपण आपल्या मैत्रीण रिंकीला पुन्हा एकदा भेटणार आहोत. आज रिंकीला पुन्हा एकदा एक प्रश्न पडलाय आणि तो प्रश्न नेमका कुठलाय, त्याचं उत्तर तिला मिळेल का, हे सगळं तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे का? तर त्यासाठी आजचं आपलं स्टोरी सेशन शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला तर मग सुरू करूया आजचं आपलं सॅटर्डे स्टोरी सेशन. दीदी, बाहेर बघ, खूप रात्र झालीये ना, सगळीकडे अंधार आहे. पण या बल्बमुळे आपल्या घरात किती उजेड आहे. जर हा बल्ब नसता तर सगळीकडे अंधारच असता. हो रिंकी, तू अगदी बरोबर बोललीस. पण तुला माहितीये का, एक काळ असा होता जेव्हा या बल्बचा शोध सुद्धा लागला नव्हता. खूप प्रयत्नानंतर एडिसनने तो शोधून काढला. एडिसन हा कोण आहे दीदी, आणि त्याने बल्बचा शोध कसा लावला? चल तर मग, जर विषय निघालाच आहे तर आज मी तुला या बल्बची खरी गोष्ट सांगते. इन्व्हेन्शन ऑफ बल्ब म्हणजे बल्बचा आविष्कार. There was a time when as soon as the sun set, darkness would spread everywhere. एक काळ असा होता जेव्हा सूर्य मावळताच सर्वत्र अंधार पसरायचा. People used oil lamps and candles to light their homes. लोक आपल्या घरात प्रकाश असावा म्हणून तेलाचे दिवे आणि मेणबत्ती वापरायचे. But they would burn out quickly and sometimes even caused fires. पण ते लवकरच विझत असत आणि कधी कधी त्यामुळे आग सुद्धा लागत असे. There was a young boy who often looked at the darkness and wondered. एक लहान मुलगा होता आणि जो नेहमी अंधार पाहून आश्चर्यचकित होऊन विचार करायचा. Could there be a kind of light that doesn't need fire, doesn't make smoke, is safe and lasts long? अशी एखादी प्रकाशाची सोय असू शकते का, ज्याला आगीची गरज नाही, ज्याने धूर सुद्धा होत नाही, जे सुरक्षित आहे आणि महत्वाचं म्हणजे खूप काळ टिकते. That boy grew up to be Thomas Alva Edison, one of the greatest inventors in the world. तो मुलगा मोठा होऊन बनला थॉमस अल्वा एडिसन, जो जगातील महान संशोधकांपैकी एक ठरला. Edison decided he would create a bulb that ran on electricity and could glow for hours. एडिसनने ठरवले की तो एक असा बल्ब तयार करेल जो विजेवर चालेल आणि अनेक तास प्रकाशमान राहील. He tried thousands of times. Every time something went wrong. The wire would burn out, the bulb would burst, or it would stop glowing too soon. त्याने हजारो वेळेला प्रयत्न केले. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी चुकतच होते. कधीतरी तारा जळायच्या, कधी बल्ब फुटत असे, तर कधी तो बल्ब प्रकाश देणं अगदी लवकर थांबवत असे. People laughed at him. Some said, "You are wasting your time." लोक त्याची मस्करी करायचे आणि म्हणायचे, तू तुझा वेळ वाया घालवत आहेस. But Edison smiled and replied, I have not failed. I have just found 1000 ways that it won't work. पण एडिसन हसला आणि उत्तरला, मी अपयशी नाही झालो. मी फक्त असे 1000 मार्ग शोधले जे कामच करत नाहीत. And then one day in 1879 he placed a thin carbon filament inside a glass bulb and ran electricity through it. आणि मग एक दिवस 1879 साली त्याने एका काचेच्या बल्ब मध्ये एक बारीक कार्बनची दोरी ठेवली आणि त्यामध्ये वीज प्रवाहित केली. द बल्ब लिट अप अँड इट केप्ट ग्लोईंग फॉर आवर्स. आणि बल्ब प्रकाशमान झाला आणि तो अनेक तासांपर्यंत सतत प्रकाश देत राहिला. दिस वॉज द वर्ल्ड्स फर्स्ट सेफ लॉंग लास्टिंग इलेक्ट्रिक लाईट. आणि हा जगातील पहिला सुरक्षित आणि दीर्घकाळ चालणारा विजेचा प्रकाश होता. डार्कनेस वॉज नो लॉंगर स्केरी. नाउ पीपल कुड रीड, वर्क अँड ड्रीम इवन एट नाईट. आता अंधार भीतीदायक राहिला नाही. आता लोक रात्री पण वाचन, काम करू शकत होती आणि स्वप्न पाहू शकत होती. एडिसन डिडंट इन्व्हेंट जस्ट अ बल्ब, ही लिट अप द वर्ल्ड. एडिसनने फक्त एक बल्ब नाही बनवला, तर त्यानं जग प्रकाशमय केलं. चला तर मग या गोष्टीतले आता काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ बघूया. पहिला आहे डार्कनेस. DARKNESS म्हणजे अंधार. पुढचा शब्द आहे स्प्रेड. SPREAD म्हणजे पसरणे. पुढचा शब्द आहे क्विकली.
QUICKLY, क्विकली म्हणजे त्वरित किंवा लगेच. पुढचा शब्द आहे वंडर, WONDER, वंडर म्हणजे आश्चर्यचकित होणे. पुढचा शब्द आहे सेफ, SAFE, सेफ म्हणजे सुरक्षित. पुढचा शब्द आहे इन्व्हेंटर, INVENTOR, म्हणजे आविष्काराचा शोध लावणारा किंवा संशोधक. पुढचा शब्द आहे इलेक्ट्रिसिटी, ELECTRICITY, म्हणजे वीज. पुढचा शब्द आहे वेस्ट, WASTE, वेस्ट म्हणजे वाया घालवणे. पुढचा शब्द आहे लॉंग लास्टिंग, LONG, लॉंग, LASTING, लास्टिंग म्हणजे दीर्घकाळ चालणारा. आता समजली ना तुम्हाला ही गोष्ट आणि त्यातले कठीण शब्द? हो दीदी. आता जर तुम्हाला ही गोष्ट समजलीच आहे तर मग यावर एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया का? चालेल? हो चालेल दीदी. मित्रांनो, तुम्ही सुद्धा यामध्ये माझी मदत करा. तर या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे ओळखा पाहू मी कोण. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगेन आणि त्या वाक्याच्या वर्णांवरनं तुम्हाला सांगायचंय की हे कोण आहे. ठीक आहे? पहिलं आहे इट गिव्स लाईट, एडिसन मेड इट. मी आगीशिवाय प्रकाश देतो आणि माझा शोध एडिसनने लावला. आणि याचं उत्तर आहे व्हेरी गुड, बल्ब. पुढचं आहे पीपल युज्ड इट बिफोर द बल्ब, इट हॅज फायर. बल्बचा शोध लागण्यापूर्वी प्रकाशासाठी माझा वापर केला जायचा. कोण असेल बरं? अगदी बरोबर, कॅन्डल किंवा ऑइल लॅम्प. पुढचं आहे ही मेड द फर्स्ट बल्ब, बल्बचा शोध मी लावला. कोणी लावला? बरोबर, एडिसन. चौथा आहे द बल्ब नीड्स धिस टू ग्लो, माझ्याशिवाय बल्ब प्रकाश देऊच शकत नाही. कोण असेल बरं हे? अगदी बरोबर, इलेक्ट्रिसिटी. आणि शेवटचं आहे इट कम्स आफ्टर सनसेट, सूर्य मावळला की मी येतो. कोण असेल बरं? अगदी बरोबर, डार्कनेस. काय मग ऍक्टिव्हिटी करताना मजा आली ना? हो दीदी, खूप मजा आली. अरे वा. आणि त्यासोबतच तुम्हाला नवीन शब्द देखील समजले, बरोबर ना? थँक्यू दीदी, किती छान गोष्ट सांगितलीस. आता उद्या पण सांगशील ना अजून एक अशी छान छान गोष्ट? हो चालेल ना, नक्की सांगेन. मुलांनो, रिंकीला ही गोष्ट तर खूप आवडली. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण बल्बचा शोध कसा लागला हे जाणून घेतलं. आपण त्या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला, त्यातले कठीण शब्द शिकलो आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा बघितली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार गोष्टी आणि नवीन नवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.